साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले। महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्णी लावण्यात आली। येणाऱ्या पुढील काळात महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्याकडून केला जात आहे। राज्यात महाविकास आघाडी झाली, पण आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांच्या नेत्यात आणि कार्यकर्त्यात आघाडी दिसत नाही। शनिवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी कधी नव्हे ते पालकमंत्र्याला अतिसुरक्षिततेचा दर्जा देण्यात आला होता। शासकीय विश्रामगृहाच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर राजकीय पुढाऱ्याखेरीज सर्वसामान्य लोकांना प्रवेश बंद करण्यात आला होता। तर सेनेचे कामगार नेते विष्णू कारंपुरी हे आपल्या मागणीचे निवेदन देण्यासाठी विश्रामगृहामध्ये घोषणाबाजी केली। एका पालकमंत्र्याचे इतके कौतुक करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढारी स्वतःची मार्केटिंग करून घेत आहेत का, अशी शंका व्यक्त करत सेनेचे नेते विष्णू कारंपुरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यावर नाराजी व्यक्त केली। महायुतीच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे सरकार आलेलं आहे, परंतु या ठिकाणी ठाकरे सरकारमधील कामगार मंत्री आणि पालकमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील या ठिकाणी आलेले आहेत। सकाळपासून कामगार गेटवर बसलेले आहेत। बीडी कामगारांची समस्या आहे, त्याचं निवृत्ती वेतन समस्या आहे, प्रायव्हेट फंड समस्या आहे। ते निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो, पण पोलीस खातं या ठिकाणी आम्हाला आज जाऊ देत नाही, अजिबात सोडायला तयार नाही। म्हणलं आम्ही निवेदन देतात का नाही हे विचारा म्हणलं, तरी देखील त्यांनी म्हणतात की आम्ही विचार मिळतो, म्हणून फक्त पदाधिकारी कोण काय ते समजत नाही। आपल्या पद्धतीने दंडेलीशी या ठिकाणी चालू आहे। अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे ज्या गरीब कामगार गेटवर थांबले 100-200 त्यांच्या गरीब पोटासाठी या ठिकाणी आणले आहेत, असे असताना त्यांना देखील अजून गुन्हाचा दुबा केलेला आहे। आणि मागणी आहेत प्रायव्हेट फंडच्या निवृत्ती वेतन अनेक महिला कामगारांविरुद्धांना मिळालं नाही आहे। त्या बाबतीत तिरपुडे यांची चौकशी करावी। त्याचबरोबर तिरपुडेंनी खोटे केसेस दाखल केले कामगारावर, कामगार प्रतिनिधीवर, मालकावर, हे त्यांना ते केसेस काढून टाकावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी 2 निवेदन आहेत। आणि आमचे जिल्हा प्रमुख बर्डे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी कुठल्याही त्या ठिकाणी शिस्ती पाळले गेले नाही आहे आणि युतीच्या महाविकास आघाडीचा नियम पाळला गेलेला नाही आहे। कुठल्याही पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही, त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबलेलो। बर्डे साहेब आदेश दिला, माहीत नाही साहेब मला, आम्ही असं झालेलं आहे, यापुढे तुमचं शिष्टाचार पण चालू। पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी या महाविकास आघाडीचा धर्म पाळलेला दिसत नाही। महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा पालक आहे की राजकीय पुढाऱ्यांचा पोशिंदा आहे, हे आता स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, हे मात्र नक्की। साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज।